Welcome to the video guys. Now I am changing my language into Marathi for better explanation. तर सकाळपासून मार्केट असं पडत होतं आणि 5 मिनिटा टाइम फ्रेमवरती ही कॅन्डल अशा प्रकारे मुव्हिंग एव्हरेजच्या खाली अशी एकदम स्ट्रॉंग क्लोज झाली. त्यामुळे आपण इथं एक ट्रेड घेतला 1:1 चा माझा टार्गेट होता, जो एकदम इझिली त्या ठिकाणी याच्या त्याला सुरुवातीला अगोदर थोडं ट्रेड घेतल्यानंतर लॉसमध्ये गेला, पण नंतर एका याच्यात टीपी हिट होऊन गेला आपला. हा सकाळचा पहिला टीपी ज्याच्यामध्ये आपले 25 पिप्स कॅप्चर झाले. नंतर त्यानंतर मी 3 मिनिटा टाइम फ्रेमवरून या ठिकाणी माझा एक ट्रेड बसत होता. अशा प्रकारे जर आपण इथून एक प्रकारे पॅरलल चॅनल ड्रॉ होत होतो. पण या ठिकाणी जर आपण ही कॅन्डल बघितली, ही हॅमर कॅन्डल 9 AM वरती अशा प्रकारे बनत होती, त्यामुळे मी ती एंट्री घेतली बाय साईडची. असा इथपर्यंत 1:1 टार्गेट होतं त्या खाली. पण या ठिकाणी टार्गेट हिट नव्हता, एसिलिट झाला आणि त्यानंतर मी मार्केट खाली टाकलं. इथं ब्रेकआउट केलं, रिटेस्ट केलं, मग खाली गेलो. त्यानंतर मग 5 मिनिटा टाइम फ्रेमवरती मी या ठिकाणी ट्रेड घेतला होता. असा 3 मिनिटाच्या टाइम फ्रेमवरती या ठिकाणी ट्रेड घेतला होता. अशा प्रकारे मग एक स्टॉक जो आहे तो आपले गोल्ड त्या खाली येऊन इथं मस्त एक बुलिश सिंगल बनवली. ही कॅन्डल 9 वरती चांगली स्ट्रॉंग क्लोज दिली. या ठिकाणी समवेअर इथं माझी एंट्री झाली 1:1 टार्गेट. इथं 20-25 टिप्स कॅप्चर या ठिकाणी. इथं माझे काहीतरी 25 फिटचा लॉस झाला होता आणि 25 फिटचा प्रॉफिट झाला होता. म्हणजे ब्रेक इव्हन वर होतं, पण नंतर याच्यानंतर मी प्रॉफिट मध्ये आला होतो. नंतर त्यानंतर हा या ठिकाणी इथून पण सेम तेच रिझन पण त्या ठिकाणी एकदम स्ट्रॉंग क्लोजिंग दिली. त्यामुळे इथं एक एंट्री घेतली, इथं एक एंट्री घेतली. तर हे माझे अशा प्रकारचे आजचे ट्रेड होते.